झाली ना तयारी? हो झाली. आता हे येतीलच हा. ए त्याला हात नको लावू. तो पडला बिडला म्हणजे आई काय हे? त्याला कॅमेरा म्हणतात. माझा आणि बाबांचा फोटो काढायचा ना म्हणून आणला आहे. किती छान आहे. मला पण फोटो काढायचा आहे. तुझा फोटो आपण नंतर काढूया. आई, मला आत्ताच काढायचा आहे. असा हट्ट नाही करायचा. मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं. आई, आई, फोटो! ये बाबा इकडे. जेव्हा मुलाने फोटो पाहिला तेव्हा त्यानं नव्यानं भोकाड पसरलं. कारण फोटो होता आईच्या कमरेपासून वर. हे बुटके महाशय फोटोत आलेच नाहीत. पण तेव्हापासून मात्र कॅमेऱ्याचं त्याला फार आकर्षण वाटायला लागलं. त्या मुलाचं नाव होतं शांताराम राजाराम वणकुद्रे. म्हणजे पुढे मोठे होऊन ते आपले भारतीय सिनेमाचे पितामह शांताराम म्हणून या नावानं प्रसिद्ध झाले. त्यानं त्या क्षणी ठरवलं की आपण मोठे होऊन नाट्य सिनेमातच काम करायचं. मनात आलं की काम सुरू. अशी शांतारामची पद्धत. शांताराम बाबूराव पेटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये जॉईन झाला. तिथं शांतारामने चित्रीकरणाच्या सर्व शाखांमधून अगदी खालच्या स्तरापासून काम केलं आणि सर्व शिकून घेतलं. आता शांतारामला महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये येऊन 9 वर्ष झाली होती आणि त्यानं आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित करायला घेतला. मला असं वाटतं की आपण नेहमीच्या चाकोरीतनं न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करत. चालेल. काय कशाला अण्णा अगदी माझ्या मनातलं बोलला. हो ना. आपल्या नेताजी पालकर सिनेमासाठी रेखाचित्र करायला घेतो. चालेल. आपण आता असं करूया की आजपर्यंत रात्रीच्या लढायांची दृश्य ही एखाद्या ज्योतीच्या प्रकाशात सरळ पद्धतीने चित्रित केली जायची. हो. आपण आता तोफांचा वापर करूया. तोफा? हो. आणि त्याचं काय करायचं? म्हणजे बघा सैनिकांचं तुंबळ युद्ध सुरू झालं की तोफा टाकायच्या. एका पाठोपाठ एक तोफा ज्या गोळे जसे बाहेर पडतील त्यांचा जो प्रकाश पडेल ना त्याच्यामध्ये आपलं युद्ध चित्रित करायचं. वा, करून बघूया. नेताजी पालकर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांना अतिशय आवडला. तोफांच्या प्रकाशात घेतलेली युद्ध अतिशय नावाजली गेली आणि चित्रपटाला सुवर्ण पदक जाहीर झालं. त्यानंतर शांताराम बापू थांबलेच नाही. 1 जून 1929 ला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. शांताराम यांचा आत्मविश्वास शिखरावर होता. प्रभातचा पहिला चित्रपट गोपालकृष्ण प्रदर्शित झाला. प्रभातचं ते जगप्रसिद्ध तुतारी वाजवणाऱ्या बाईचं बोधचिन्ह दिसलं आणि प्रेक्षकांनी अगदी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर प्रभातनं मागे वळून पाहिलंच नाही. शांत, तू कमालच केलीस. काय केलं बाबा? अरे बाबा, 4 चाकाची ट्रॉली करायची आणि त्याच्यावर कॅमेरा फिट करायचा आणि ती ट्रॉली पुढे मागे तिरकी करायची आणि शूटिंग करायचं. काय नाविन्यपूर्ण कल्पना आहे रे तुझी. आयडिया हिट आहे बापू. काय झालं? अहो, हेडलाईन आहे का? बोला. हा चित्रपट चक्क चित्तथरारक अशा जादूंनी भरलेला आहे. अहो, एवढंच नाही, देखावे चक्क मागे पुढे सरकत आहे. अशा तऱ्हेने शूटिंग मधला लोकप्रिय प्रकार ट्रॉली शॉट हा सर्वात प्रथम आमच्या शांताराम बापूंनी फिल्म इंडस्ट्रीला दिला. काय बोलपटांचं युग सुरू झालं? तर ही तर चित्रपट सृष्टीत मोठी क्रांतीच असणार आहे. नक्कीच. कारण आपल्या देशात बहुसंख्य लोक निरक्षर, मूकपटाच्या पाट्या कळत नाही आणि त्यामुळे चित्रपट दूरवर पोहोचत नाही. अरे पण चित्रपट जर बोलू लागला तर आपल्याला आवाज ठेवणं होईल अण्णा. आताचा हिंदी चित्रपट हे बोलपट म्हणून प्रदर्शित होत आहेत. बोलपट
पण मराठीतला पहिला बोलपट प्रभात फिल्म कंपनीत देणार. काय आपण हो. त्यासाठी ना आपल्याला आपल्या मुंबईच्या वितरकांकडून अमेरिकेतनं ध्वनी यंत्रांची माहिती पत्र मागवायला लागेल. वागवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बोलपटासाठी ऑडिओ कॅनेक्ट हे यंत्र आणि इंटरलॉक मोटर सुद्धा मागवायला लागतील बरं का. सुभाष जा मग कामाला. आणि 6 मार्च 1932 ला प्रभात फिल्म कंपनीचा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. त्याचं नाव होतं अयोध्येचा राजा. आपल्या पहिल्या मराठी बोलपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात या चिंतेत सर्वजण बसले होते. अभिनंदन अण्णा. अरे वा, काय झालं? अगदी पहिल्या खेळापासून प्रेक्षक अगदी समरस झाले. हो. गुलाबांच्या बाजाराच्या दृश्याला तर अख्खं थिएटर हुंदके देऊन रडतात आणि थिएटर शिट्ट्या आणि टाळ्या यांनी नुसतं दणाणून सोडलंय. ए पोरीनो, लवकर या लवकर या. बघा बघा, ऐका ऐका. अहो, लोकांना सहजासहजी तिकीट मिळत नाहीये म्हणून ते आगगाडी आणि बैलगाडीनी शेजारच्या गावात जाऊन सिनेमा पाहताय. थिएटरच्या बाहेर तर एखाद्या जत्रेचं स्वरूप आलंय. वा. रात्रीचा खेळ संपल्यानंतरही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काय करावे लागतात आणि एवढं करूनही तिकीट मिळालं नाही म्हणून निराश झालेले प्रेक्षक बैलगाडीतून झाडाखाली वस्ती करून राहिले. आणि प्रभातनं अनेक नवे पायंडे पाडायला सुरुवात केली. आमची प्रभात कंपनी म्हणजे दर्जेदार आणि प्रगत चित्रपट यांचं जणू काही समीकरणच होतं. संगीत आणि दर्जेदार नृत्य यांची तर अगदी लयलूटच असायची. याच्या पुराव्यासाठी एक नामी काव्य चित्रपट होता. चतुर कामिनी काय म्हणू तुला, तू आहेस तरी कोण? कोण? वय वय कोण? छपीदार छबिल्ली तोऱ्यात उभी, छपीदार छबिल्ली तोऱ्यात उभी, कशी चांदणी चमचम नदी. आव दादी बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नवं. आव दादी बा गावात होईल शोभा, हे वागणं
पोरी कमाल आहे. वा 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 वा. गाडी मात्र हिट होते कडे हात चाललाय काय काका ते बापू येत आहे गंगूबाई मग ते या तुम्ही इथे उभे राहा. अण्णा सिनेमातलं यांचं पात्र या सीन मध्ये खूप चिडलंय. बर त्यांचा अपमान झालाय आणि ते रागाने थरथरत आहे. बर तर मला जरा शॉट कसा घ्यायला सांगा. या इथे. बघा आपण पहिला शॉट घेऊ ना हा त्यावेळेला यांची फुल फिगर दिसेल. बरं या शॉटला किती वेळ लागणार? 1 सेकंद 1 सेकंड. ऐका हो जरा. त्यानंतर शॉटला त्याची ती फोर फिगर दिसेल. ठीक आहे. त्यानंतर हा पोटापासून वर आणि त्यानंतर टाईट क्लोज सगळे शॉट फक्त 1 सेकंद. या शॉटचं करायचं काय? हे बघा एडिटिंग करताना सगळे शॉट एका मागोमाग एक असे वेगाने फिरवायचे. बरं आणि त्यावर आपल्या बॅकग्राऊंड म्युझिकचं दान 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 केला मारा केला की यांची रागाची भावना बाहेर कोण दिसेल. हो पण करणार कसं त्यात काय अवघड आहे. आपण केशवराव आहेत ना जादूगार. अण्णा अशा आचार कल्पना सुचवताय तुम्ही आणि मला झाडावर चढवताय. हो याला जमत नाही का केशवराव आपल्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये जमणार नाही हा शब्द पा सगळं जमणार अण्णा. ये होईल ना भाग. क्या बात है, क्या बात है. असे खेळीमेळीचे आणि आशावादी पण तरीही शिस्तबद्ध असे वातावरण हे आमच्या शांताराम बापूंनीच प्रभात फिल्म कंपनीमध्ये रुजवले होते. त्यानंतर संत तुकाराम हा चित्रपट मुंबईला 57 आठवड्यात चालला आणि हा एक प्रकारचा उच्चांक होता. आता काही विरोधी पत्रकार म्हणू लागले की प्रभात कंपनीमध्ये फक्त भव्य देखावे असतात आणि त्यामुळे चित्रपट चालतात. त्यात इतर काही नसतं. आमच्या शांताराम बापूंनी हे ऐकलं आणि त्यांनी हेही आव्हान स्वीकारलं. मला काय पटतच नाही. हे काय चाललंय फिल्मचं? मला ते आज अप्पाच आवडलं नाही. अगं कशाला चिडताय? घ्या आणि चहा घ्या थोडासा. मला काय चहा नकोय. ए पोरीनो चालेल सोडून काय करते इकडे? आम्हाला काय मूडच नाही काम करायला. आता काय झालं कसली बंडली स्टोरी घेते या वेळेस. एका जवान पोटीचं लगीन म्हणजे एका बुद्ध्याशी झालं. तो आता ती पोटी काय करन त्याची स्टोरी आहे. भरभरी कापडं नाही दागिने नाही चांगलं सेट बी नाही. हो एक लव सीन बी नाही. ते सोडा अख्ख्या सिनेमामध्ये बॅकग्राऊंड म्युझिकच नाही. कम्प्लीट कटा. मग प्रेक्षक रडतील कसे? होय ना. बॅकग्राऊंड म्युझिक नाही तर वाजवायचं काय? आपल्या रोजच्या आयुष्यात जे ऐकू येतात ते आवाज म्हणजे सायकलची घंटी, रडणार फोन, ते गाड्यांचे आवाज. वा 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 काय अफलातून क्रिएटिव्हिटी आहे. धन्य आहे अण्णा तुमची धन्य आहे. अरे देवा आता दामले वास्तू यायला लागलं का काय? खरंच बेडच लागलं होतं. पण म्हणतात ना बेडी माणसंच इतिहास घडवतात. हा चित्रपट होता कुंकू. भारतातील पहिल्या प्रायोगिक चित्रपटाचा मान कुंकूला मिळाला. पाहताय ना मंडळी सगळे पहिले नंबर आमचे शांताराम बापू यांच्याच नावावर. इतकंच नाही तर समाजाभिमुख असे चित्रपट देण्यातही त्यांचा हातखंडा होता. शांताराम बाबू आपण हो हो काय करताय. हो तुम्ही कमालच केली. काय झालं. आपण तुम्ही सिनेमा काढता हा आणि लोकांची करमणूक करता. हो पण हा त्या सिनेमांचा लोकांच्या मनावरती काय परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगतो. एक पत्र अशी पत्र आलेली आहे. बोला. हे मद्रासहून इराणी माणसाचं पत्र आहे. बर तो म्हणतो मी चांगलं असतं नुकतंच माझं लग्न झालं. पत्नी वयाने तरुण आहे की पण ती माझी नीट वागत नाही. तुमचा कुंकू सिनेमा हिंदीत बघितला आणि
विचार केला आणि तिला या लग्नाच्या बंधनातून मुक्त करून आणि दुसरं पत्र थेट बिहारचे खासदार जयश्री रायजी यांचं आहे. त्या दिवसात लोकसभेचा हुंडा प्रतिबंधक कायदा लोकसभेत मांडला हुंडा प्रतिबंधक कायदा लोकसभेत मांडला होता. सर्व सदस्यांची मानसिकता सध्याच्या परंपरेविरुद्ध तयार व्हावी म्हणून तुमचा दहेज दाखवला आणि त्याचा परिणाम म्हणजे हुंडा प्रतिबंधक हुंडा विरोधी बिनविरोध पास झालं. सगळी तुमची कृपा शांताराम बापू. असंच पत्र घेऊन परत येणार. नक्की परत येणार. आमच्या प्रभात कंपनीमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्मिले पण या यशाला नजर लागलीच आणि आमच्या प्रभात संस्थेमध्ये फूट पडली. शांताराम बापू भेटले होते पण ते हरले नाही. नवीन स्वप्न उदाशी बाळगत त्यांनी राजकमल कला मंदिर संस्था प्रस्थापित केली. राजकमल कला मंदिरचा पहिला चित्रपट होता शकुंतला. सगळी सर्जनशीलता पणाला लावून आमच्या बापूंनी हा चित्रपट बनवला होता. पण लोक मात्र प्रभात फिल्म कंपनीचे वाताहार कुणी कोणाला फसवलं हेच सगळं बसले होते. त्यामुळे शकुंतला सिनेमाकडे प्रेक्षकांचं दुर्लक्ष केलं. खालच्या क्लासमध्ये प्रेक्षक पिक्चर बंडल आहे, बेकार आहे असं ओरडत बाहेर पडली. त्याच्या काही जणांनी शकुंतलाच्या पोस्टरवर पानाच्या पिचकारी टाकल्या. दैवाचे भासे उलटे पडले. पण आमचे शांताराम बापू तेव्हाही डगमगले नाही. सिनेमा थिएटरमध्ये त्यांनी जाऊन पाहिलं तर एकही खुर्ची रिकामी नव्हती. मग तिकीट अर्ध्या दराने कशी काय विकली जातात. बातम्या काढल्या तेव्हा कळलं की कमी दराने तिकीट ब्लॅक करणाऱ्यांच्या पाठीशी कोण होतं तर प्रभात मधील एकेकाच्या सहकार्यांची माणसं. आमचे बापू दुखावले गेले. पण काही दिवसातच नशिबाचं चक्र फिरलं. शकुंतला हाऊसफुल गर्दी खेचू लागला. शकुंतलाने सगळ्या हिंदुस्थानात जोर धरला. गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. गाण्यांच्या 1.25 लाख रेकॉर्ड विकल्या गेल्या. हा सुद्धा नवा विक्रम आमच्या शांताराम बापूंच्या नावावर लागला. शकुंतला 150 आठवडे चालणारा पहिला भारतीय चित्रपट होता. आमच्या राजकमलचं वातावरण आनंदाने भरून गेलं. प्रेक्षकांच्या आवडी नेहमीचं तंत्र ठाऊक असलेल्या आमच्या बापूंनी इंडस्ट्री
कुठं वाट म्हणजे पोचती गेला हॅलो, आमच्या शांताराम बापूंनी एक से बढ़कर एक चित्रपटांचा धडाका लावला. डॉक्टर कोटमिस्की आवरकारी, शाहीर जोशी, अपना देश, अमर भूपाई, तो आखे बारा हाथ, गीत गाया पत्थरों ने, जनक जनक पायल बाजे, तूफान और दिया, झुंड, चांदी, जलबिन मछली, नृत्यवीर बिजली. बाप रे, ही यादी तर न संपणारी आहे. आमच्या बापूंच्या चित्रपटातील एक एक नृत्य म्हणजे तर कल्पनाशील कलेचा विलोभनीय आविष्कारच. तुम
मीठी लगे है तेरी गाली रे धरती है लाल आज अंबर है लाल उड़ने दे गोरी गालों का गुलाल मत लाज का आज घूंघट निकाल ये दिल की धड़कन पे धुनक धुनक ताल डांड बजे संग बजे संग में मृदंग बजे अंग में उमंग खुशियाली रे मुलाकात आधी आधा है चंद्रमा राष्ट्रपती पदक विजेते, कान फिल्म फेस्टिवल, बर्लिन फिल्म फेस्टिवल, व्हेनिस फिल्म फेस्टिवल येथे बेस्ट डायरेक्टर म्हणून नावाजले गेलेले दो आखे बारासाठी अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक तसेच गोल्डन ग्लोब अवॉर्ड पटकावलेले असे व्ही शांताराम दादासाहेब फाळके अवॉर्डने सन्मानित झाले आहेतच, पण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा देखील त्यांना देण्यात आला आहे. आमच्या शांताराम बापूंचं कार्य इतकं मोठं आहे की आज त्यांच्या नावानेच पुरस्कार दिला जातो.
प्रगतिशील पावलाचे मानवनीय असलेले आमचे बापू उर्फ पी शांताराम यांचं हे 125वे जयंती वर्ष. ह्या महान चित्र तपस्याने आपल्या भारताचं नाव कम्प्लीट जगामध्ये उज्ज्वल केलेलं आहे.